या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशीही रुजून आली पाती। फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। या ओठाने चुंबन घ्यावी हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी। इथल्या पिंपळ पानावरुनी अवघे विश्व तरावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। ज्या गावच्या ज्या मातीतल्या जीवनावरती प्रेम करायला हवं, ज्या संस्कृतीसोबत ज्या निसर्गासोबत कनेक्ट होऊन जगण्याचा अनोखा असा हा विश्व अनुभवायला हवं, त्या जगण्याचा एक अनोखा आनंद देण्यासाठी आम्ही लाईफ इन कोकण नावाचा एक इव्हेंट या गणपतीच्या सीझनमध्ये घेतला होता। आम्ही झोळंब्यातल्या दापतेवाडीतल्या परबांच्या मातीच्या घरामध्ये त्यांच्या गणपतीसमोर आरती आणि कोकणातली भजनं केली। एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स होता। एका घराकडून दुसऱ्या घराकडे कोकणात जाताना जी बागायतीतून आपण जायला लागतं, भात शेतीतून जायला लागतं, म्हणजे एकीकडे आपण हे गावही एक्सप्लोर करतोय, त्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्ही त्यांच्या घरात भजन करतोय आणि मग भजन झाल्यानंतर मग त्या घरात आम्ही उसळ खातोय। म्हणजे हा जे कल्चर आहे कोकणाचं की एकमेकांकडे ही जी आपण कम्युनिटी म्हणतो, एक समाज म्हणून आपण एकमेकांकडे एकमेकांच्या आनंदात सहभागी होणं, हे कुठेतरी या स्पिरिच्युअल एक्सप्लोरेशनच्या ट्रेलचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं। ब्युटीसाठी नाही पण जेव्हा एअर येतं ना, एअर कॉम्प्रेशन जेव्हा होतं तुम्ही असं फुकून बघा हातावर, गरम एअर आहे आणि असं फुंका, एअर ब्लो झाली, थंड आली, सो इथे व्हेंटिलेशन पाहिजे ना, तर एअर येणार ह्याच्यामध्ये काय होणार, इथे कॉम्प्रेस होणार, म्हणजे एअर ब्लो व्हायला पाहिजे, म्हणून ते असं ठेवलं, सगळीकडे असेल
असं आहे का? ही माती आहे. ही माती बरं, इथे सगळं गणपतीचं जेवढं रानफळ जे काय असेल ते केळी म्हणा काय असेल पणस पहिला बांधले जातात. हे असे हे त्याला बांधले जातात. हे वडिलांनी जेवढं करून ठेवलेलं आहे तसंच आहे. नाही म्हणजे त्या काळी हे खूप भारी फक्त पुढची छपरी तेवढी नवीन बांधली ती. पुढचं तेवढं वरांडा नाही वरांडा तो नंतर नवीन बांधला. नवीन बांधला म्हणजे का बांधला तो म्हणजे मातीचाच होता. तो हे व्हायला लागला म्हणून तो नवीन. पण जुनं सोय आहे तेच. कारण कसं असतं माहितीये का, इथे आमचे कुत्रे वगैरे पाळलेले असतात आणि जनावर जंगलात इथे जंगल जवळ आहे, वाघ वगैरे इकडे फिरत असतात. त्यामुळे त्याच्यासाठी ते हे केलेलं बरोबर आहे. सुरक्षित त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी पूर्ण मातीचं. या घराचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे मातीच्या घरामध्ये गरमी होत नाही, थंडी होत नाही. फिनिशिंग एकदम हे पहिलं जे केलेलं आहे ना तसंच आहे. फक्त याला काय करायचं, रंगरंगोटी आहे तेवढीच करतो, बाकी आम्ही काही करत नाही. आमच्याकडे आमच्या कोकणामध्ये एक परिस्थिती आहे, जे मिळतात त्याच्यामध्ये सुखी. आमच्यामध्ये तुम्हाला इथे तुम्हाला एक पण हुंडाबळी याची अशी केस मिळणारच नाही केव्हा. आम्ही अभिमानाने सांगतो. आमच्या हुंडाबळी किंवा मारामारी झाली, काय झालं असं काही मिळणार नाही इकडे. आमच्याकडे जे आहे ते नॉर्मली जे आहे तेवढं आहे, जे आहे त्याच्यात सुखी समाधान. त्याला म्हणतात, आम्ही म्हणतो कौंडाळ म्हणतो इकडे. हे कडू आहे, भरपूर कडू नाही. हे आम्ही काय होतं माहितीये का, त्यावेळेला गुरं वगैरे होती की नाही, त्या गुरांना खोकला वगैरे येतात थंडी गुन्हा पावसामध्ये. मग ते काय करायचं, याची हे करायचं, धूर करायचा आणि त्यांना तू दाखवायचं, म्हणजे ती जात होती. आणि ते मग औषध म्हणजे बांधलेलं आहे. ते प्रथा पडली की ते वर्षभर राहते. ते घेऊन देतो आम्ही. कडू आहे, भरपूर कडू आहे. आणि हे उतरलेला नारळ पण वर्षभर ठेवतात. हा नारळ आहे उतरलेला, हा वर्षभर. आता पुढच्या वर्षी काय करणार, हा नारळ काढणार मी ते दुसरा बांधणार. हा वर्षभर हे दोन वर्षभर उतरलेला नारळ लागतो गणपतीला. गणपतीत आपल्याला कोकणातलं प्युअरली इकॉलॉजिकल व्हेजिटेरियन फूड कल्चर एक्सप्लोअर करायला मिळतं. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या असतील, आंबोळ्या असतील, घावण्या असतील. या नॅचरल फूड बनवण्यामागे एक सायन्स आहे. मातीच्या घरात, मातीच्या चुलीवरती, मातीतच इथल्या पिकवलेलं हे प्युअरली नॅचरल अन्न इथल्या कोकणातल्या आईच्या हातचं, आणि तेही इथल्याच शेणाच्या जमिनीवरती, मातीच्याच जमिनीवरती बसून पानावरती खाणं हे एक वेगळं सुख आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त सर्व्हिस म्हणून न अनुभवता त्याचा सहभागी होणं, त्यात व्हॉलेंटिअरिंग करणं. मग इथल्या आलेल्या पार्टिसिपंट्सनी स्वतः आंबोळ्या काढून बघितल्या, घावणे काढून बघितले, वडे तळून बघितले. तर ह्या सगळ्या गोष्टी अनुभवण्यातही मजा आहे. ह्या ऋतूमध्ये आपल्याला कोकणातल्या खळखळ वाहणाऱ्या नद्या बघायला मिळतात. या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये आम्ही फिरायला गेलो त्यावेळेस आपल्याला ह्या हिरव्या गर्द जंगलातून येणारे झरे, नद्या एक्सप्लोअर करायला मिळाल्या. सह्याद्रीच्या प्लाटूवरती या सीझनला अनेक प्रकारची रंगीबिरंगी रानफुलं फुललेली असतात. आणि या हंगामात यावर्षी चौकुळच्या सड्यावरती कारवी फुललेली होती. साधारण 7 वर्षांनी फुलणारी एक कारवी असते, ती फुलली आहे. काही कारवी जी टोपली कारवी म्हणतात ती 12 ते 14 वर्षांनी फुलते. तर अशा प्रकारे ह्या प्लाटूज जे आहेत, जे कोकणातले जे कातळ सडे आहेत, ते अगदी ह्या रंगीबेरंगी फुलांनी सजलेले बघायला मिळाले. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रभूमीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन म्हणतो ना, ते आपल्याला या सह्याद्रीच्या माथ्यावरून अक्षरशः स्वर्गीय कोकण बघायला मिळतं. सगळीकडे हिरवा रंग आणि वरती निळं आकाश. आणि ह्या सीझनमध्ये ज्यावेळेस आपण मान्सून परतीचा पाऊस पडायला सुरू होतो त्यावेळेस या डोंगर रांगांमधून सह्याद्रीच्या बऱ्याचदा आपल्याला अगदी क्लिअर स्काय असताना समुद्रही बघायला मिळतो. आणि ते आमच्या नशिबात होतं. इथल्या पर्यटकांना हनुमंत गडावरून समुद्र दिसला, गोव्याकडचा समुद्र दिसला. ही अशी दृश्य आठवणींच्या कॅमेऱ्यात साठवायला हवीत. निसर्ग आपल्यातल्या क्रिएटिव्हिटीला चालना देतो. आजूबाजूला असलेली बायोडायव्हर्सिटीमुळे आपल्यातले कला, आपल्यातले आर्ट बाहेर निघतं. आणि ह्याही सेशनमध्ये आपल्याला हे जाणवलं की बरेच आर्टिस्ट जे जेव्हा निसर्गाशी कनेक्ट झाले तेव्हा ते त्यांच्या प्रकारे नेचर एक्सप्लोअर करायला लागले. कोणी मातीच्या घरांचं चित्र काढलं, कोणी नदीकाठी बसून वाहत्या नदीच्या किनाऱ्यावरचं एक झाड रेखाटलं, कोणी बागायतीमध्ये बसून केळीचं झाड पानांवरती रेखाटलं. तर अशा पद्धतीने आपल्यातली कला
ही बाहेर यायला हवी आणि ही कला बाहेर येण्यासाठी आपल्याला मोबाईल थोडासा बाजूला ठेवून थोडंसं डिजिटली डिसअटॅच होऊन आपल्याला ह्या निसर्गासोबत अटॅच व्हायला लागेल, कनेक्ट व्हायला लागेल आणि म्हणून आपले ऑब्झर्वेशन स्किल्स वाढत जातात. प्रत्येक संध्याकाळी आपण गप्पा रंगल्या, कोकणातल्या वेगळ्या विषयावर गाणी म्हटली, मातीच्या घरांमध्ये आपण मातीतली गाणी म्हटली. तुझं पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवीराने दरी डोंगर हिरवीराने जाओ लांडून या सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा ओलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे थांबेल तोही पळवरी पण सांग तू येशील का येशील का सखी मंद झाल्या का हातातरी येशील का येशील का. असं पण सांगतो तुला, पुण्या बिण्यातील लोक आहेत जरा पुढे जा, लाईट मार, रेट मार, अमुक अमुक 100 मीटर घर, तर तो काय म्हणता दाजीच्या घराकडे आग लागली का हसून दिसते. घराकडे आग लागली का हसून दिसत. मराठी गाणी आज आपण हरवत चालली आहेत. आपल्या आजच्या फीडमध्ये आपल्या नाही चांगली गाणी आपल्याकडे. या जन्मावर या जगण्यावर या सखी मंद झाल्या तारकासारखी किंवा माझे राणी माझे मोगासारखी प्रेमालाही निसर्गाशी कनेक्ट करता येतं. फक्त अश्लीलता असलेली गाणीच आजकाल आपल्याला बघायला मिळतात आहेत. पण खऱ्या अर्थानं प्रेमाचे रंग हे या निसर्गामध्ये बघणं ही एक प्युअर भावना आहे, एक शुद्ध भावना आहे. ती कुठेतरी या कवितांतून या गाण्यातून व्यक्त झाली होती जुन्या. घरात म्हातारी शिक सारे बेगीन पोचय माका पैलाडी रे तार्या मामा होडी हाड रे. यमुना यमुना निळी निळी गे यमुना मुरली निळी सूर निळे निळा निळा गे गाणा गाणा निळी निळी गे यमुना. तारिया मामा होडी हाडे रे बेगीन पोचय माका पैलाडी रे किंवा लय दिसानी जावय इलो आये कोंबो मार्गे फोडी फोडी तेका घाल हाडा आमका ठेगे. अशा पद्धतीने ग्रामीण जीवनाला मालवणी भाषेमध्ये डॉक्युमेंट करत आज वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा आम्हाला खळखळून हसरवणारे आणि कोकणाच्या बाबतीत तितकंच आपल्याला सिरियस प्रेम करायला लावणारे कवी दादा मडकईकर ह्यांना आम्ही खास बोलवतो आमच्या ह्या मातीच्या घरांच्या कुठलाही जरी प्रोग्राम असेल तरी. कारण ती आता शेवटची पिढी आहे ज्यांनी हे कोकण जगलं, अनुभवलं, बघितलं. लाईफ इन कोकण कोकणातल्या जीवनाचं अनोखं पर्यटन घडवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा 1, 2 आणि 3 नोव्हेंबरला या हिवाळ्यामध्ये असंच एक इव्हेंट घेणार आहोत. तर या इव्हेंटमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही रजिस्टर होऊ शकता. कोकणातली शेती, माती आणि संस्कृती वाचून इथल्या स्थानिकांना घेऊन आम्ही करत असलेलं शाश्वत पर्यटन अनुभवण्यासाठी नक्की या. कोकण आपल्या सगळ्यांचा असा आणि आपल्या कसता वाचवचा असा. धन्यवाद.